पालकांनो, फार पूर्वी आपण एकमेकांना पत्र पाठवायचो. विशेषतः जर आपला एखादा नातेवाईक किंवा आपल्या जवळचं माणूस लांब असेल, गावी असेल किंवा आपण त्याच्यापासून लांब गेलो असू, तर ख्याली खुशाली कळवण्याकरता आपण पत्राचा वापर करायचो. आणि ते पत्र मनापासून, अंतःकरणापासून, हृदयापासून लिहिलेलं असायचं. पण आजकालचा काळ हा इतका धावपळीचा, इतका धकाधकीचा आहे, की आईला आणि मुलाला, बाबाला आणि मुलांना घरातल्या घरातसुद्धा बोलायला वेळ मिळत नाही. एकमेकांच्याबरोबर सहवासात राहता येत नाही. एकमेकांबरोबर क्वालिटी टाईम एन्जॉय करता येत नाही. अशा वेळेला आपण अशी कल्पना करूया, की आज आपण एक आई आपल्या मुलाला पत्राद्वारे आपल्या मनातल्या भावना कशा सांगते आहे, तेच मी आपणासमोर आज सादर करणार आहे. हे आहे आईचं पत्र वयात येऊ पाहणाऱ्या मुलाला लिहिलेलं. ती असं म्हणते, माझ्या प्रिय मुला, आज तुला हे पत्र लिहिताना माझ्या मनात संमिश्र भावना दाटून आल्या आहेत. तुझ्याविषयीचा अभिमान, तुझ्याविषयीचं मनात असणारं प्रेम आणि थोडं आश्चर्यही, की किती भराभर काळ पुढे निघून जातो नाही. आत्ता काही वर्षांपूर्वीपर्यंत तर तू माझ्या कडेवर होतास, माझं बोट धरून चालत होतास, कधी माझ्या मांडीवर डोकं ठेवून झोपत होतास. पण आता परवा तू जेव्हा दारात येऊन उभा राहिलास ना, आणि मी दार उघडलं, तुला असा उंचपुरा पाहून तुझं मोठं होणारं भारदस्त तरीही तारुण्याच्या उंबरठ्यावर उभं असणारं रूप मला मोहवून गेलं. तुला मोठं होताना पाहणं हे माझ्या आयुष्यातलं सगळ्यात मोठं रोमांचकारी अशा प्रकारचं क्षण असणार आहे. पण आज मला तुझ्याशी काही गोष्टी बोलायच्या आहेत, ज्या मला अतिशय महत्त्वाच्या वाटतात, ज्या तुला तुझं पुढील आयुष्याची वाटचाल करण्यासाठी चांगला मार्ग दाखवतील. हे बघ, तुझ्यावर माझं नेहमीच प्रेम राहील, कायम प्रेम राहील. तू चूक केलीस म्हणून तुझ्यावरचं प्रेम कमी होणार नाही, कधीही कमी होणार नाही. माझं तुझ्यावरचं प्रेम हे नेहमी स्थिर राहील, सकारात्मक आहे, खंबीर आहे आणि निश्चल आहे, भक्कम आहे. तू कधीही कोणत्याही गोष्टी माझ्याकडे मन मोकळं करून सांगू शकतोस. मी जे सांगते ना, ते तुला खूप साधं सोपं वाटेल, पण तुझं मन त्यामुळे नक्कीच निरोगी होईल. तू सगळ्यांशी आदराने वाग, मोठ्यांशी तर वागच वाग. तुझे शिक्षक, तुझे मित्र, विशेषतः मुली आणि स्त्रिया, यांना तुझं प्रेमळपण, तुझी कृपादृष्टी, तुझं कनवाळूपण दिसू दे. कारण तुझं दयाळूपण हेच तुझ्या व्यक्तिमत्वाचं प्रतिबिंब असणार. आणि यामुळे जगातला तू एक सुंदर अशा प्रकारची जागा तयार करू शकतोस, ज्यामध्ये सगळे मुलं, मुली, मैत्रिणी, शिक्षक, मोठी माणसं ही आनंदाने राहू शकतील. तुझ्या आतमध्ये जो मनाचा आवाज आहे ना, तो ऐक, ज्याला आपण इनर व्हॉईस म्हणतो. त्या भावनांची कारणमीमांसा, त्यातून मिळणारी ऊर्जा, ह्या सगळ्याचं सुंदर मिश्रण तुझ्या मनातल्या भावनेत असतं. आणि हे जे कॉम्बिनेशन आहे ना, इमोशनचं, स्पिरिटचं, लॉजिकचं, म्हणजेच ऊर्जेचं, भावनांचं आणि तार्किक गोष्टीचं, हे सगळं तुझ्या मनातल्या आवाजातून निघेल आणि हे तुला नेहमी मार्ग दाखवेल. तुला जेव्हा सगळं काही बरोबर वाटेल तेव्हा ते योग्यच असेल. पण जर तुझं मन तुला सांगत असेल की याच्यात कुठेतरी काहीतरी चुकतं आहे, तर तुझ्या मनाचा आवाज नक्की ऐक. हा आंतरिक आवाज तुला कधीही खोटं सांगणार नाही, नेहमी योग्य मार्गाकडेच घेऊन जाईल. हे बघ, चुका होतात, आपण माणसं आहोत, आपल्याकडनं चुका होणारच. पण मी काही तुझ्याकडनं परफेक्ट होण्याची अपेक्षा करत नाही आहे. मात्र चुकांमधून आपण शिकत असतो, मोठं होत असतो, हे तू लक्षात ठेव. जेव्हा तू गोंधळ घालून ठेवतोस ना, तेव्हा त्यातून शिक आणि पुढील वेळेला अजून चांगलं कर, कमीत कमी चुका होऊ देत. पुन्हा नव्याने आपल्याला काम करायचं आहे, त्याच्यासाठी जे धाडस लागतं, जी हिंमत लागते, ते दाखवण्याची गरज आहे. तेव्हा असं परत एकदा बाउन्स बॅक होणं हे तुझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. शिकणं, कुतूहल आणि जिज्ञासा कधीच सोडू नकोस. सतत नवं शिकण्यासाठी उत्सुक राहा. जेवढे नवे विषय शिकू शकतील तेवढं शिकून घे. कारण हे जग म्हणजे काय आहे, तर संधींनी संपूर्ण भरलेलं आहे. तुझी जिज्ञासा हे तर देवाने तुला दिलेलं बक्षीसच आहे. म्हणून सतत शिकत राहा, नवीन शिकत राहा. स्वतःचं कुतूहल, जिज्ञासा जागृत ठेव. मी नेहमीच तुझ्या मनातलं, तुझ्या गप्पा ऐकायला असणार आहे, उपलब्ध आहे. मी काय तुला लगेच जजमेंटल होऊन वाईट नाही ठरवणार.
लेबलिंग नाही करणार. कितीही कठीण प्रसंग येऊ दे, कितीही कठीण गोष्ट सांगायची असली तरी सांग. आपण दोघंजणं मिळून त्या संकटाला सामोरं जाऊया. तू माझ्यासाठी एक मौल्यवान तरुण मुलगा आहेस, जो स्मार्ट आहे, मजेदार आहे आणि अनेक विलक्षण गुणांनी युक्त आहे. स्वतःवर विश्वास ठेव, कारण मी तुझ्यावर तुझ्यापेक्षाही जास्त विश्वास ठेवते. अजून तुझ्या आयुष्यातनं खूप चांगल्या गोष्टी येणं बाकी आहे बरं का. त्याच्याकरता त्या जगामध्ये चक्क धाडसाने उडी मार आणि स्वतःची स्वप्न पूर्ण कर. तुझं आयुष्य तू भरभरून जग मुला. तू जगावर तुझा जो उत्तम ठसा उमटवशील तो पाहण्यासाठी मी उत्सुक आहे. तुझीच आई.